आज आपण श्रीमंतीचा विचार करण्याची जादू यामध्ये झोपता झोपता पैसे कसे कमवावे यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करतोय। श्रीमंतीचा विचार करण्याची जादू सलग आज 7वा दिवस आहे आणि हा प्रवास निम्म्यापर्यंत कमीत कमी पूर्ण झाला आहे आणि प्रत्येक गोष्टी ही डिसिप्लिनमध्ये आपणाला पाहिजे आणि कोणतीही गोष्ट कमिटमेंट दिल्यानंतर ती पूर्ण करायला पाहिजे, त्यासाठी घाम गाळायला पाहिजे। कोणत्याही गोष्टी सहजासहजी होत नाहीत, त्यासाठी मेहनत करायला पाहिजे। आता तुम्हाला जे सांगत आहे ते सहजासहजी ना 14-15 वर्षे जे शिकलोय त्याबद्दल तुम्ही त्याचा वापर करून मी तुम्हाला सांगतोय आणि जीवन त्याप्रमाणे जगत आहे, म्हणून मी हा कार्यक्रम डिलिव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो। याच्यामुळे तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे। आमच्या गुरुवारांनी ज्यांच्या शिकलो त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे हा कार्यक्रम होतोय। टीम ही सहकार्य करते, त्यांच्यामुळे कार्यक्रम होतोय, तुमच्यामुळेही होतोय। तुमच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम जबरदस्त होतोय, त्यामुळे तुम्हालाही धन्यवाद आहेत। आणि या कार्यक्रमासाठी ब्रह्मांडाचे विश्वाचे सुद्धा आशीर्वाद आहेत। मी तर हा कार्यक्रम परमेश्वराची सेवा समजून हा प्रोग्राम करत आहे आणि हा कार्यक्रम करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड कामाला लागले। यामध्ये बघा, ऑक्सिजन असू दे, हवा असू दे, पाणी असू दे, वीज असू दे, मग जमीन आकाश, सर्व पंचतत्वांचा यामध्ये सहभाग आहे। तेव्हाच हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। मी कुठे, तुम्ही कुठे असाल, कुठं टावर कनेक्शन आहे, यूट्यूबवरती हा कार्यक्रम किंवा आणि कुठेतरी तुम्हाला मिळू शकतो लाखो। हे करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी कामाला लागलंय, तेव्हा हा प्रोग्राम व्यवस्थित होतोय। मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही माझ्यासोबत आहे। मग आपल्याला कशाची बी अडचण नाही, कशाची बी ते काहीच प्रॉब्लेम नाही, कसलीच अडचण नाही। एका पक्षाला सुद्धा खायला मिळते आणि एका हत्तीला सुद्धा खायला मिळते। आणि एखाद्या हत्ती आणि हत्तीच्या पिल्लांना 200 किलो खायला लागत असेल, पण ते हत्ती किंवा हत्तीचे पिल्लू कुठून खायला मिळणार याचं टेन्शन घेत नाहीत। ब्रह्मांड त्याची व्यवस्था करत असतं। एखाद्या माकडाला काय लागत असलं किंवा पशु पक्षाला लागत असलं, मुंगीला काय लागत असेल, त्याची व्यवस्था परमेश्वर ब्रह्मांड विश्व करत असतं। आणि या विश्वामध्ये सर्व काही मुबलक आणि भरपूर आहे। आणि आज तुम्हाला श्रीमंतीच्या विचार करण्याची जादूमध्ये कृतज्ञता तर द्यायला पाहिजे, व्यक्त करायलाच पाहिजे। पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे ह्या विश्वाची। पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण विश्व मिळून हा कार्यक्रम आपल्या समोर सादर करतोय। पहिली कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे त्याच्यासाठी। त्यानंतर पहिल्यांदा आई वडिलांसाठी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, सर्व शिक्षकांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे। तुम्ही सर्वांनी अगदी शांत बुद्धीनं आपल्या सर्व गुरुवारांना आठवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे। परमेश्वराला धन्यवाद द्यायचे आहेत, ह्या सृष्टीला, परमेश्वराला, परमात्म्याला धन्यवाद द्यायचे, या निसर्गाला धन्यवाद द्यायचा आहे, निसर्गातील प्रत्येक कणाकणासाठी धन्यवाद द्यायचे आहेत, पंचतत्वासाठी धन्यवाद द्यायचे आहेत। पाणी, आकाश, जमीन, आग, वायू सर्व काही जबरदस्त आहे। हे देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना, वीरांगणांना सर्वांना धन्यवाद आहे। महापुरुषांना धन्यवाद द्यायचे आहेत, आपल्या मित्रांना द्यायचे आहे, घर परिवाराला धन्यवाद द्यायचे आहेत आणि शरीरात असणाऱ्या सर्व अवयवांना आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे। आतापर्यंत मी बऱ्यापैकी सांगत आहे, पुढे सांगत राहणारच आहे। आणि जोपर्यंत तुम्ही ऐकताय तोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह असताय, त्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह राहत नाही असं मला वाटतंय। आणि मला तर जो भेटेल प्रत्येक माणूस तेच सांगत असतो की तुम्ही जोपर्यंत भेटता किंवा जोपर्यंत नॉलेज आहे तोपर्यंत ऊर्जा राहते, पॉझिटिव्ह राहते, त्यानंतर नकारात्मकता जाते। तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण दररोज कसं जेवण करतो त्यापर्यंत दररोज शिकायला पाहिजे।
जसे रोज आंघोळ करतोय तसे शिकायला पाहिजे. मग तो तुम्ही असा अगर मी असा, दररोज चांगल्या वातावरणात राहायला पाहिजे. मी चांगल्या वातावरणात राहतोय, तुम्ही चांगल्या वातावरणात राहा, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहायला पाहिजे. दररोज नवीन नवीन काहीतरी शिकायला पाहिजे. नवीन नवीन लोकांना नवीन नवीन भेटायला पाहिजे, नवीन काहीतरी शिकत राहायला पाहिजे. चांगली पुस्तकं तुम्हाला मिळत जातील ती वाचन करायला चालू करायला पाहिजे. माझ्या जीवनात या गोष्टी केल्यामुळे दररोज जर चांगलं घडत असेल तर तुमच्या सुद्धा जीवनामध्ये चांगलं घडायला सुरुवात होईल. अगदी मनापासून हे जीवन एकदम सुंदर आहे आणि लय भारी आहे. आपण परमेश्वराने जीवन आपल्याला दिल्याबद्दल परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आणि हे तुम्ही आम्ही सर्वांनी हे जीवन सुखी समृद्ध जीवन जगायला पाहिजे. यासाठी मी 15 वर्ष कष्ट करतो, तुम्ही वेगळं कष्ट करायला चालू करा. प्रत्येक दिवस प्रत्येक पाऊल हे जीवन बनवण्यासाठी केलं पाहिजे बघा. आणि मी जे जीवन जगतोय ते सगळं जाणून बुजून उमजून समजून हे जीवन मी बनवले. हे अचानक जीवन निर्माण झालेलं नाही, त्यासाठी जाणून बुजून विचार करून जीवन निर्माण करायला लागलोय. यश हे विचार करून मिळवायला लागते. अचानक यश हे 1-2 वेळेला सहजासहजी मिळतं, पण चांगलं नियोजन करून हे ज्ञान जे घेतोय त्याचा वापर करायला पाहिजे. आपल्या शरीरातील पेशीमध्ये नसामध्ये हे उतरायला पाहिजे. आणि कोण काही करू दे, विचार करू दे, कुणीही केव्हाही कधी रात्री दिवसा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर द्यायची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. आणि एवढं ज्ञान तुमच्या नसात उतरायला पाहिजे. मी माझ्या जीवनात उतरले, तुम्ही तुमच्या जीवनात उतरण्याचा फायदा घ्या. मला हे बोलताना मी प्रॅक्टिकल वापरल्यामुळे तुम्हाला सांगताना मला जादा कष्ट करावं लागत नाही, कारण वापरात आणले. तुम्ही हे वापरात आणा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. हे जे कंटेंट मी सांगतोय ती तुमच्या जीवनात सातत्याने तुम्ही वापरायला चालू करा. हे बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे बघा. काही जण पुस्तक वाचून आकर्षणाचा सिद्धांत शिकवत आहेत, ते त्यांच्या जीवनात वापरतात का त्याचा पहिला अभ्यास करायला पाहिजे आपण. कारण मीच तुम्हाला हे सांगतोय, कारण मी हे माझ्या जीवनात वापरलेलं आहे, त्या पद्धतीने जगत आहे. कुणीही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर द्यायला मी समर्पित आहे. जरी मी सुरुवात असेल शिकत असेल तरी सुद्धा माझ्या बुद्धीला पटेल तेवढं मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय, कारण मी ते वापरले. प्रत्येकाने प्रत्येक सेकंदाचा प्रत्येक मिनिटाचा विचार करून परफॉर्मन्स करायला तयार व्हायला पाहिजे. हे करण्यासाठी 10-20 वर्ष लागतात. एखादा धावपटू किंवा एखादा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिळण्यासाठी 15-20 वर्ष कष्ट करतो, त्यावेळेला 1-2 सेकंदामध्ये त्याचा विजय संपादन होत असतो. 1-2 सेकंद, फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंदमध्ये तेवढं कष्ट तुम्ही आम्ही करायला पाहिजे. आणि आज आपल्याला महत्वाची गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे, ती गोष्ट तुम्ही सांभाळून ठेवायला पाहिजे, आचरणात आणायला पाहिजे. तुम्ही अगदी वचनबद्ध व्हायला पाहिजे की मी जे ज्ञान तुम्हाला सांगतोय ते ज्ञान तुम्ही आचरणात आणून ते सांभाळून ठेवून तुमच्या आचरणात आणायला चालू करायला पाहिजे. त्यावेळेला तुमच्या अंतर्मनामध्ये त्या सगळ्या गोष्टी जाऊ शकतात. आणि तुम्हाला मी पाठीमागे सांगत आलो की सबकॉन्शियस माइंड, तुमचं अंतर्मन पॉवरफुल आहे. आपल्या जीवनात आतापर्यंत ज्या ज्या घटना घडल्या त्या घटना आपल्या अंतर्मनामध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत. आणि अंतर्मन आपल्याला ज्यावेळेला गरज आहे त्या वस्तू त्या घटना आपल्या जीवनामध्ये आणत असतं. आपल्याला पाहिजे त्यावेळेला ते पोच करत असतं. आपल्याला अचानक 10-15 वर्षांची पूर्वीची गोष्ट आठवते बघा. आपल्याला आठवत कशी आठवते, एखादी घटना घडत असते त्यावेळेला ती घटना मी पहिली पाहिली असं आठवतं, अशा प्रकारे घडली होती अशी जाणीव होत असते. आणि आपल्या अंतर्मनामध्ये आपल्या ज्या विचार केलेल्या सगळ्या गोष्टी ह्या रेकॉर्डिंग होत असतात. तर आपले शरीर जबरदस्त आहे, पॉवरफुल आहे. आपले शरीर कॅम्प्युटरपेक्षा पॉवरफुल आहे, कारण कॅम्प्युटर ही माणसानंच बनवलंय, पण आपणाला तर परमेश्वरानं बनवले आणि बराच विचार करून बनवले. म्हणजे आपण जबरदस्त 100% असणारच, कारण आपण तर परमेश्वराचा अंश आहे, ऋषीमुनीचा वंश आहे, आपण जबरदस्त आहे. त्यासाठी तुम्ही आम्ही वचनबद्ध होऊन नियोजनबद्ध कार्यक्रम करायला पाहिजेत किंवा आचरणात आणायला पाहिजे.
सेलिब्रेशन करायला पाहिजे, जो भी करो कमाल का करो, सेलिब्रेशन करून आपल्या शरीराची ऊर्जा वाढवायला पाहिजे आणि ऊर्जा वाढवून आनंद मिळण्यासाठी परमेश्वराला, ब्रह्मांडाला, विश्वाला कनेक्ट व्हायला पाहिजे. कंप्लेन फ्री लाईफ जगायला पाहिजे. म्हणून मी सारखं सांगतोय, निर्माण करणारा काही तक्रार करू शकत नाही, तक्रार करणारा काही निर्माण करू शकत नाही. जो भी करो कमाल का करो, जे करायचं ते वेगळं आणि उत्कृष्ट प्रतिम कमालचं करायचं आहे. कारण जीवन हे तुम्हाला एकदाच आहे. आणि आता जे तुम्हाला मी आज जे सांगणार आहे, आता जे सांगणार आहे, आजचा दिवस उत्कृष्ट आहे. कारण आज झोपताना काय करायचं आहे, आपल्या मनाचे झोपताना प्रोग्राम कसे करायचे, झोपत असताना आपल्या जीवनाला कसे पुढे घेऊन जायचे, आणि आपण झोपत असताना सुद्धा आपण कसे पुढे जाऊ शकतो, आपला प्रत्येक गोष्ट हवी आहे ती कशी मिळवू शकतो, मिळण्यासाठी आपलं अंतर्मन कसं जबाबदार आहे. अंतर्मन जबाबदार आहे, त्याचबरोबर सबक बाह्यमन सुद्धा तेवढंच जबाबदार आहे. बाह्यमन काही महत्त्वाच्या गोष्टी सोडून देऊ शकतं, पण त्यासाठी आपण पहिली माहिती घेणार आहे की आपण आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम होऊ शकतो. आणि जर आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत नसाल तर प्रत्येक गोष्ट नियमांपासून आपल्या हातातून संधी निघून जात असते. तर ती कशा पद्धतीनं आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे, त्याला ज्यादा मजबूत कसे करायचे, यावरती आपण लक्ष द्यायचं आहे. मित्रांनो, फायनान्स, मनी, रिलेशनशिप सर्व काही आपण आकर्षित करू शकतोय जर आपल्याला पाहिजे असेल तर. पण काही वेळा आपल्याला नको असतात. आपण म्हणला असे कसे, प्रत्येकाला पैसा तर पाहिजेच असतो. युनिव्हर्सला आपण जे बोलतो ते समजत नसते. ब्रह्मांडाला फक्त पिक्चर, चित्र स्वरूपात समजत असते. या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा बाह्यमन समजून घेतं आणि अंतर्मनाला कमांड देत असतं. पहिलं बाह्यमनाला समजून घ्यायला पाहिजे. आपण जेव्हा जागे असतो तेव्हा बाह्यमन आपला बॉस, मालक असतं आणि अंतर्मन सगळ्या गोष्टी करत असतं. आपलं जर किरकोळ जरी आजार असेल तर सबकॉन्शियस मन बरं करत असतं, सगळ्या गोष्टीशी लढत असतं. एखाद्या आपल्या शरीराला एखादी जखम झाली, दुःख झालं, त्रास झाला तर अंतर्मन ते व्यवस्थित करून घेत असतं, जुळवून घेत असतं, व्यवस्थित करत असतं. प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. सबकॉन्शियस माइंड क्रियाशील आहे, पण तार्किक नाही, लॉजिकल नाही, त्याला तर्क विर्क कळत नाही. त्यामुळे जे बाह्यमन ऑर्डर देणार, सांगणार त्याप्रमाणे अंतर्मन काम करणार. आपला IPO, इनपुट प्रोसेस आउटपुट काय आहे, ही भाषा आपल्याला समजत असते. तसे आपल्याला सबकॉन्शियस माइंडला सुद्धा प्रोग्राम करू शकतो तुम्ही. आम्ही प्रोग्राम कसा करू शकतो, तर जसा पैसा, आजचा कार्यक्रम पूर्ण पैशावर आधारित आहे. आणि आपल्याला किंवा इतर आपल्याला कोणत्या गोष्टीवर, कोणत्या बाबीवरती रिझल्ट पाहिजे, तुम्हाला रिझल्ट येत नाही तर जास्तीत जास्त लोक बघा बोलत असतात, सांगत असतात, रिझल्ट येत नाहीत. काय सांगतात, लग्न होत नाही, परीक्षा पास होत नाही, व्यवसाय चालत नाही, पैसा येत नाही, किंवा अडकलेले पैसे येत नाहीत, किंवा शरीर साथ देत नाही, किंवा कोर्ट कचेरीची कामे अडकली आहेत. कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला सुटका पाहिजे, आज जी मी तुम्हाला पद्धत सांगणार आहे ती अगदी जबरदस्त जादूमय आहे. तुम्ही म्हणणार हे असे कसे जादूमय आहे, याच्या पाठीमागे एक सराउंडिंग आहे. तर मित्रांनो, हे अगदी सोपं आहे. हे ज्ञान मी जास्तीत जास्त शिकण्याचा वापर केला आहे. माझ्या जीवनात जे चमत्कार 1-2 घडलेत, मी ते तुम्हाला सांगणारच आहे. पण तुम्ही ह्या गोष्टी ज्या मी सांगणार आहे त्या आचरणात आणायला चालू करा. मी 2017 मध्ये आमच्या घरचा सरपंच होण्यासाठी मी प्रयत्न केलेला होता. त्याच इलेक्शनमध्ये जाणून बुजून जे जे मी शिकलोय त्याचा वापर करून त्या गोष्टीचा फायदा करून घेतला. तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करून घेऊ शकता. जे पाहिजे ते प्रोसिजरप्रमाणे ते पेपरवर लिहून काढलं, त्यामध्ये ॲक्शन घेतल्या, विचार, वाणी, कृती, विचार, भावना, वृत्ती सगळं गुंतवलं आणि घटना घडली.
रेटिक्युलर ॲक्टिव्ह सिस्टीममध्ये सर्व काही घातलं आणि गोल्डन आवरचा वापर केला. आपण 7-8 तास जेव्हा झोपत असतो, रात्री झोपण्यापूर्वीचा 1 तास आणि झोपून उठल्यानंतर सकाळचा 1 तास, त्यावेळेला मी बोलत राहिलो की मला सरपंच व्हायचं आहे. आणि ह्या अशा सर्व गोष्टी रातभर आपणाला कमांड दिल्यामुळं घटना घडतात. रातभर कोण झोपते तर बाह्यमन झोपते, अंतर्मन झोपत नसते. आणि ज्या दिवशी अंतर्मन बंद होईल, श्वासोश्वास बंद होईल, त्यावेळेला काय घटना घडते तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असते ते अंतर्मन. आपण रात्री झोपतो पण कान उघडे असतात, काही आवाज आले तर लगेच जागे होतो. बघा, रूममध्ये कोण आलं तरी आपण लगेच जागा होतो, अलार्म लागला तरी जागा होतो, कारण आपले अंतर्मन हे जागा असतं, ताजं असतं. आपणाला थंडी लागू दे, गरमी लागू दे, शारीरिक कोणतीही गोष्ट त्रास होऊ दे, ते कंट्रोल करते अंतर्मन आपलं. तर रात्रभर आपलं अंतर्मन जागा असतंय. आणि झोपते ते कोण? बाह्यमन. तर आपलं अंतर्मन जबरदस्त आहे. यश तुम्हाला मिळतील, रिझल्ट मिळतील. त्यासाठी 3 पायऱ्या सांगणार आहे. त्या 3 पायऱ्या तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहेत, जाणून बुजून. एकदम पहिली, मूवीसारखं पिक्चर तुम्ही बनवायचं लिहून. त्यामध्ये काय केलं जातं, पहिली स्क्रिप्ट लिहायला पाहिजे. तर आपल्याला जे काय हवं आहे त्यासाठी पहिली स्क्रिप्ट लिहा. पिक्चर सारखी स्क्रिप्ट लिहायला पाहिजे. परवा कशा पद्धतीने लिहायचं तुम्हाला मी काल सांगितलेलंच आहे, त्याप्रमाणे लिहायला चालू करा. वर्तमान काळात लिहायला पाहिजे, सकारात्मक विचार पाहिजे, भावनांचे शब्द त्यात पाहिजेत, फॅमिली मेंबर इन्व्हॉल्व पाहिजेत. ॲडव्हान्समध्ये आपण त्याला थँक्यू, धन्यवाद करायला पाहिजे, परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे. आणि हे करण्यासाठी ज्यादा ऊर्जा तुमच्याकडे पाहिजे. आणि सर्व काही डिटेलमध्ये जबरदस्त पाहिजे, महत्त्वपूर्ण, योग्य ते लिहिलं पाहिजे. मला हव्या तशा मी स्क्रिप्ट लिहिल्या, त्याप्रमाणे मी मिळवत गेलो. तसं तुम्ही स्क्रिप्ट लिहायला चालू करा. दुसरी गोष्ट, रेकॉर्ड द स्क्रिप्ट. रेकॉर्ड जे तुम्ही स्क्रिप्ट लिहिले ते रेकॉर्ड करायचे आहे. तर रेकॉर्ड कसं करायचं, अगदी सरळ साध्या सिंपल पद्धतीने करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग चालू करून घेऊन बटन दाबून तुमच्या आवाजात रेकॉर्डिंग करायचं आहे. दुसऱ्याच्या आवाजात रेकॉर्डिंग करायचं नाही, स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग करायचं आहे, जे स्क्रिप्ट लिहिलं त्याप्रमाणे. आणि तिसरी गोष्ट, ते रेकॉर्डिंग रात्री झोपताना चालू ठेवायचं आहे, प्ले करून ठेवायचं आहे. रात्रभर झोपतो त्यावेळी रेकॉर्डिंग चालू करून ठेवायचं आहे, झोपायचं निवांत रिलॅक्समध्ये. आणि कोण दिवसा झोपत असेल तरीही रेकॉर्डिंग करून झोपू शकता. काही जण वाटलं रेकॉर्डिंग चालू केल्यावर झोप येणार नाही, लागणार नाही. प्रत्येकाचे प्रोग्रामिंग करण्याची वेगवेगळी पद्धत असते. बघा, काही जणांची घरं रेल्वे स्टेशनमध्ये असतात, रहदारीमध्ये असतात, त्यांना झोप येत नसेल, ते झोपत असतात. पण ठराविक नवीन जागेला गेल्यानंतर पहिल्यांदा 10-15 दिवस दमेल, पण परत मात्र आपोआप त्यांना झोप येत असते. कारण का, काम करून कंटाळा आल्यानंतर झोप येतेच. आणि त्या आवाजाची 8-10 दिवस सवय झाल्यानंतर झोप आपोआप लागते. ती साधी पद्धत आहे. मी जशी स्क्रिप्ट लिहिली होती, माझ्या आवाज रेकॉर्डिंग केली, तशी तुम्ही तुमच्या आवाजात रेकॉर्डिंग करून तुमच्या घटना घडवू घेऊ शकता. कारण आपलं सबकॉन्शियस माइंड हे जागा असतं, बाह्य मन हे अर्धवट जागा असतं. झोपण्यापूर्वी, झोपून उठल्यानंतर जी 10-15 मिनटं वेळ मिळतात किंवा 1 तास असतो, त्यामध्ये आपण पाहिजे त्या गोष्टी पेरायच्या आहेत. आणि हे सातत्यानं करायला पाहिजे. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी रात्रभर संगीत लावून ठेवला तरी सुद्धा चालू शकतं. आणि रात्रभर हे केल्यामुळं, हे जरी 15-20 मिनिटात तुमचं किंवा 2 मिनिटात 5 मिनिटात रेकॉर्डिंग संपत असलं, रिपीट जर करून लावलं रेकॉर्डिंग, रात्रभर कमीत कमी 100 ते 200 वेळा रेकॉर्डिंग होऊन तुमचं ऐकून होईल. मनाला तुमच्या हिट होत जाईल. मी करोडपती आहे, मी अरबपती आहे, मी श्रीमंत आहे, मी लक्झरी गाडीमध्ये फिरू शकतो, मी श्रीमंत होऊ शकतो, मी भरपूर खुश आहे, मी आनंदी आहे.
आणि एखादी गाडी घ्यायची असेल तर एखाद्या शोरूममध्ये जाऊन भेटून व्हिज्युअलायझेशन करून घ्या. काल मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करून घेतलंय. एखादा अवॉर्ड पाहिजे असेल तर त्याचं व्हिज्युअलायझेशन करा. त्या पाहिजे त्या गोष्टीसाठी स्क्रिप्ट लिहू शकता. हे मी केलंय, तुम्ही करू शकता. यामध्ये अवघड असं काहीही नाही. हे तुम्ही जर सगळेजण करायला चालू करा. काही जणांचा प्रश्न असतो की हे मी माझ्यासाठी करू शकतो, दुसऱ्यासाठी करू शकतो का? तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरसाठी करू शकता. त्याचा लवकर इम्पॅक्ट येत असतो. घरच्यासाठी करू शकता. मी माझ्या घरच्यांसाठी मी सरपंच होण्यासाठी केलेलं रेकॉर्डिंग होतं, तसं तुम्ही करायला पाहिजे. आणि हे जे रेकॉर्डिंग केलं किंवा याचं जे श्रेय जातं ते आमचे गुरुवारे श्री विठ्ठल गोतेकर कोल्हापूर, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन माइंड पॉवरचे ट्रेनर आहेत, त्यांना श्रेय देऊ शकतो. कारण का? त्यांच्यामुळं हे मी शिकलो आणि हे डिलिव्हर करतोय. हे आंतरराष्ट्रीय ट्रेनर भूपेंद्रसिंह राठोड यांच्यामुळे हे डिलिव्हर करतोय. त्यामुळे त्यांना दोघांना थँक्यू, त्या गुरुवारांना थँक्यू, धन्यवाद आहेत. आणि हे सगळं करत असताना ब्रह्मांड तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी पाहिजे ते मिळवू शकतं. मी जी स्क्रिप्ट केली होती त्या स्क्रिप्टला लागणारा पैसा सुद्धा आपोआप माझ्याकडे आला. नकारात्मक विचार काढून टाकले, आळस काढून टाकले, फालतू गोष्टीवरती लक्ष लावणं बंद करून टाकले, योग्य ठिकाणी योग्य ऊर्जा लावली तर चमत्कार घडत असतात. तुम्ही सुद्धा ऊर्जा योग्य ठिकाणी लावा. पैशासाठी लाईफ डिझायनिंग एक्झरसाइजचा वापर करा. आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करा. मी शिकलोय त्याचा वापर करतोय, तुम्ही वापर करा. आणि जे लोक माझ्या ऑफिसमध्ये येऊन गेले असतील, मी काय काय लिहून ठेवले तुम्ही कुणीतरी बघितलं असाल, तुमच्या लक्षात येत असेल की त्यातील जवळजवळ 70 ते 80% स्क्रिप्ट माझ्या पूर्णपणे झालेत. का? तर ते महत्वाचं आहे. आचरणात आणणं महत्वाचं आहे. त्याचा प्रॅक्टिकल यूज झाला पाहिजे तरच चमत्कार घडतात. हे जादू जी घडते ते फक्त आपल्या अंतर्मनामुळे घडते, सबकॉन्शियस माइंडमुळे घडते. रेटॅकली ऍक्टिव्ह सिस्टीम कार्यान्वित करायला पाहिजे. आपल्याला आम्हाला विरोध करणारे सुद्धा तुमच्यामध्ये आपोआप येतील. त्यासाठी स्क्रिप्ट लिहायला चालू करा. मी माझ्या डायरीत तुम्ही कुणी बघितले असेल, तुमच्या लक्षात येत असेल की त्या कशा लिहिलेत. तुम्हाला 1 कोट 2 कोट 4 कोट 5 कोट 10 कोट वाटत असतील तर स्क्रिप्ट लिहा. ब्रह्मांडासाठी ती मोठी गोष्ट नाही, फक्त ती तुमच्या विचारात आहे म्हणून ती तुमच्यासाठी मोठी आहे. आणि तुम्हाला माझी विनंती राहील, आतापर्यंत केले तेच गेले तर तेच मिळणार, नवीन काय केलं तर नवीन मिळणार. मग नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आणि समजा नाही फरक काय पडला तर काही फरक पडत नाही. तुम्ही सातत्याने हे लिहायला चालू करा. 100% मी यशापर्यंत पोहोचू शकता, माझा विश्वास आहे. तुम्हाला पाहिजे त्या रकमेचे तुम्ही स्क्रिप्ट लिहू शकता. आणि हे किती दिवस करायचं? जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत ते जाणून बुजून चालू ठेवायचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या स्क्रिप्ट लिहू शकता, एकत्रही लिहू शकता. मी काल सांगितले एकत्र कशा लिहायच्या त्याप्रमाणे लिहू शकता. प्रत्येकाची स्क्रिप्ट वेगवेगळी असू शकते, एकसारखी असू शकत नाही. कुणाची 10 मिनिटाची असू, कुणाची 15 मिनिटाची असू शकते. पण ते रात्रभर चालू ठेवणे महत्वाचं आहे. तुमचं काम लवकर होईल. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. सर्व काही आपोआप होत असतंय. जीवन एवढे साधे आहे मित्रांनो. स्क्रिप्ट तुम्हालाच लिहायची आहे, रेकॉर्डिंग करायचे तुम्हालाच आहे. त्याबरोबर ते रेकॉर्डिंग प्ले करून सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी करायचं हे महत्वाचं आहे. तर मित्रांनो सर्व लिहा. किती जणांना भरपूर पैसा पाहिजे? तर तुम्हा सर्वांना भरपूर पैसा पाहिजे असणार आहे. सगळ्यांना भरपूर पैसा पाहिजे. हे आपण आपल्या अंतर्मनाचे प्रोग्राम करायला शिकलो. याचा वापर आपण करू शकतो. त्याचा वापर करा आणि आपल्या बाह्य मनाला कामाला लावायला पाहिजे. कारण रात्री फक्त अंतर्मन काम करत असते आणि बाह्य मन झोपलेलं असते. दिवसभरात 12-12, 13-13, 14 तास बाह्य मन काम करते, तेही महत्वाचं आहे. आणि रात्रभर दिवसभर रात्रभर सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्राम रातभर करून घेतले की तुम्हाला
ज्या पाहिजे त्या गोष्टी भरपूर पैसा मिळू शकतो, पण त्याच वेळी बाह्य मन म्हणणार हा पैसा कसा येणार, कुठनं पैसे मिळणार, पैसे मिळणे अवघड आहे, सोपं नाही, पैसा मिळणे भरपूर अडचणीचं आहे. अशा जर अडचणी येत असतील तर पैसा येणार नाही. कारण बाह्य मन हे मालक आहे, हे येऊ शकत नाही. कसं येऊ शकते, हे जागरूकपणे तुम्ही म्हणत असाल तर येणार नाही. त्यामुळे जाणून बुजून तुम्ही म्हणायला पाहिजे मॅडम सर्व काही भरपूर आहे, मॅडम भरपूर पैसा आहे. अंतर्मन तुमच्या कन्फ्यूज होता कामा नये आणि स्क्रिप्ट मजबूत म्हणायला पाहिजे. सबकॉन्शियस अंतर्मन चांगल्या गोष्टीच्या संपर्कात ठेवायला पाहिजे. जर एखादी गोष्ट अडचणी असेल, शंका येत असेल तर त्याला कटकट किंवा कॅन्सल म्हणून ते रिव्हिजन करून घ्यायला पाहिजे. 99% लोकांच्या मनात असं काही घडू शकत नाही विचारात असेल, पण घडू शकतं. आज चांगलं पाहिजे त्या गोष्टीचा विचार करून, पाहिजे त्या अंतर्मनाला प्रोग्रामिंग करून पाहिजे तो पैसा तुम्ही मिळवू शकता. फक्त त्याचं तुम्हाला नियोजन करता आलं पाहिजे. झोपता झोपता तुम्ही पैसे मिळवू शकता, अंतर्मनाला क्रिएटिव्ह करून, ॲक्टिव्ह करून. त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक फायनान्ससाठी एक फेमस रूल आहे 50-30-20. आपला जर इन्कम 1,00,000 रुपये असेल तर त्यातले 50,000 रुपये आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. वॉन्ट्समध्ये 30,000 रुपये आपल्याला पाहिजे किंवा नीड अँड वॉन्ट अनालिसिस करून त्या गोष्टीसाठी वापर करू शकता. आणि सेविंगमध्ये 20,000 रुपये लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्मसाठी तुम्ही सेविंग करू शकता. म्युच्युअल फंड कुठल्याही गोष्टीमध्ये 50-30-20-20 फॉर्म्युल्यामध्ये याचा वापर करून तुम्ही पर्सनली वैयक्तिक फायनान्स मॅनेजमेंट करू शकता. आणि त्याचा वापर करायला चालू करा. हे केल्यानंतर तुमच्या योग्य वेळेला योग्य घटना घडतील, योग्य वेळेला पैसा त्याचा वापर करता येईल. हे सर्वसाधारण नियम आहेत, पण कुणाच्या आचरणात येत नाही, कुणाच्या लक्षात येत नाही. पैसे खर्च करून शिल्लक ठेवण्यापेक्षा आल्यानंतर पहिलं शिल्लक ठेवून खर्च करायला चालू करायला पाहिजे. आजपासून सर्वांनी नियम करा की आलेला पैसा खर्च करून शिल्लक राहील तर गुंतवणूक करण्यापेक्षा पहिली गुंतवणूक करून राहिलेल्या पैशात खर्च करायला चालू करा. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपण जर कोण घर खरेदी करणार असाल तर हा नियम आपल्यासाठी आहे 3-20-30-40 आप बाईंग हाऊस. घर हे प्रत्येकाला पाहिजे, हवायच, पण त्यासाठी काही गोष्टी अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. आपली कुवत काय, आपण करतोय काय याचे ज्ञान आम्हाला असणं महत्त्वाचं आहे. 3-20-30-40 3 कोणतेही घर आपण घेणार असाल तर आपल्या 3 वर्षाच्या पगारापेक्षा, आपल्या इन्कमपेक्षा जादा रकमेचं नसावं. 20 वर्षेपेक्षा जादा लोन काढू नये. त्यापेक्षा जादा लोन अजिबात 20 वर्षापेक्षा जादा काढायचं नाही, कमी काढलं तर चालेल. 30 ज्यांच्या मंथली पगार आहे, ज्याचा इन्कम आहे त्याच्यापेक्षा 30% इन्कम एवढाच हप्ता जाणे योग्य असावा, तेवढा जाण्याजोगा हप्ता असावा. आणि 40 घर खरेदी आपल्या वयाच्या 40 वर्षानंतर घ्यावे. 40 वर्षापूर्वी घर घेऊ नका. ते पैसे तुम्ही कुठेही गुंतवणूक करू शकता. आणि आपले जर जुने घर असेल तर ठीक, नाही तर तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकता. पण पैसे वाचवा आणि गुंतवणूक करा, पण 40 वर्षानंतरच घर खरेदी करा. मी माझ्या घराचा उपयोग करताना, घर बांधत असताना हा फॉर्म्युला माझ्या आत्ता लक्षात आला, पण त्याच्या अगोदर हा फॉर्म्युला मला माहीत नव्हता. पण मी ज्यावेळेला घर बांधलं त्यावेळेला माझ्या वयाची 43 वर्ष होती. माझ्या घराची जी किंमत होती ती किंमत माझ्या इन्कमच्या 3 वर्षाच्या इन्कमपेक्षा कमी होती. आणि मी जे लोन काढलं ते 10 ते 15 वर्षाचं काढलं आणि माझ्या वयाच्या 40 वर्षानंतर काढलं. माझ्या इन्कमच्या हप्ता 30% बसतोय का याचा विचार केला. हे सूत्रात सगळं बसलं, म्हणून मी आज व्यवस्थित सुरक्षित आर्थिक नियोजनमध्ये आहे. त्यानंतर संसारिक गृहस्थ असाल
तर आपल्या 100% उत्पन्नाचा हिशोब कसा सांगू शकतो? तर संसारिक दृष्टीने प्लॅनिंग करताना, नियोजन करत असताना 11 गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं. 100% उत्पन्नाचा हिशोब करताना की पहिले घर भाडे 20%, फोन व लाईट बिल 10%, धान्य किराणा 18%, भाज्या व फळे 6%, हवामानानुसार कपडे 6%, मुलांची फी 6%, पेट्रोल खर्च 8%, औषध खर्च 3%, पाहुणे सणवार 3%, किरकोळ खर्च 8% आणि बचत सेविंग 12%. असं टोटल 100% नियोजन आपलं पाहिजे प्रापंचिक माणसासाठी. याचा वापर तुम्ही करायला चालू करा. असे विचार केल्यावर आपण श्रीमंत होऊ शकतो. श्रीमंताची विचार करण्याची जादू घडू शकते. त्यानंतर चौथी गोष्ट करायला पाहिजे की आपल्या आयुष्याचा जर फॉर्म्युला बनवायचा असेल किंवा आर्थिक बजेट जर बनवायचं असेल तर आर्थिक बजेट हे 40, 20, 10, 10, 10, 5, 5% या वापरामध्ये करायला पाहिजे. 40% हे आपल्या अत्यावश्यक जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करायला पाहिजे. 20% सेविंग बचत करायला पाहिजे. 10% शॉर्ट टर्मसाठी, 10% लॉंग टर्मसाठी, 10% इमर्जन्सी फंडसाठी, 5% दानधर्म करण्यासाठी आणि 5% तुमच्या शिक्षणासाठी, एज्युकेशनसाठी याचा वापर करायला पाहिजे. अशा गोष्टीचा तुम्ही या आर्थिक नियोजनाचा विचार केला आणि आर्थिक नियोजन मजबूत केला तर तुम्ही श्रीमंतीचा विचार करण्याची जादू तुमच्या जीवनात घडू शकते आणि झोपता झोपता तुम्ही पैसे मिळवू शकता. हा माझा विश्वास आहे आणि तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आणि दानधर्म करत असताना उजव्या हाताचं डाव्या हाताला कळायला नाही पाहिजे. पुढच्या माणसाचा अपमान होईल, पुढच्या संग फोटो काढणे किंवा काय करणे हे करू नका. पुढच्याच्या नजर लावून दान करताना पुढच्या माणसाच्या नजर लावून देऊ नका. पुढच्याचा अपमान होईल असं वागू नका. आणि अशा ठिकाणी द्या की तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की यातून माझा काहीतरी स्वार्थ झाला पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे. एकाला मदत केली की त्यानं मला परत मदत करायला पाहिजे ही अपेक्षा ठेवू नका. अशा पद्धतीने डोनेट करायला पाहिजे. जर श्रीमंतीचा विचार करण्याची जादूमध्ये आज दुसरा भाग घेतोय, दुसरा विषय घेतोय की आपल्या अंतर्मन आणि बाह्यमन यांचा ताळमेळ घालवून तुम्ही हवं ते मिळवू शकता. हा विषय भगवद्गीता आपणास आयुष्य कसे जगायचे शिकवते, तसेच हा कार्यक्रम गीताच शिकवत आहे असं मला वाटते. बघा, याचा योग्य वापर तुम्ही जर केला तुमच्या जीवनामध्ये तर तुमच्या सर्वांचं जीवन बदलून जाईल. हे प्रॅक्टिकलमध्ये उतरायला पाहिजे. आणि जीवन हे तुम्हाला एकच मिळाले, ते जीवन नंबर 1 बनवायचं आहे. 1 अँड ओनली. विचार बदलले की जीवन बदलू शकते. आता तुम्ही लाईफ डिझायनिंग एक्सरसाइज बघितले, सर्वांनी केलं असेल ना केलं असेल, पण माझी विनंती राहील ते करा. आणि प्रत्येक माणसाला बघा काही प्रश्न असतात की माणसाला अडचणी, चिंता, काळजी आहेत, यातून कसे बाहेर पडायचे. आणि दुसरा प्रश्न असतो की आपल्या अंतर्मनाला प्रोग्रामिंग करायसाठी काय काय आपण करू शकतो. तर मित्रांनो, आपल्यामध्ये अमर्याद शक्ती भरलेली आहे हे तुमच्या आतापर्यंत लक्षात आले असेल. आपल्या शरीरात आतमध्ये जी शक्ती आहे, अंतर्मन आहे, त्याच्याकडे 90% शक्ती आहे आणि जे बाह्यमन आहे त्याच्याकडे 10% शक्ती आहे. तर अंतर्मनाला लहानपणापासून जे प्रोग्रामिंग चुकीचे झाले त्याला रिप्रोग्रॅमिंग करायला पाहिजे आणि ते करणं महत्त्वाचं आहे. कारण आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून गरिबी, अडचणी, ज्यावेळी इंग्रजांनी आपणाला लुटले तेव्हापासून अडचणी आहेत. कारण आपले आई वडील, आजी आजोबा, पणजोबा गरिबी बघितली आहे आणि आपण ज्या वातावरणात राहतोय त्याचा आपल्या अंतर्मनावरती परिणाम होत असतो. त्याप्रमाणे प्रोग्रॅमिंग होत असते. त्यासाठी आपण आपला स्वभाव, प्रसिद्धी, ओळख आपली बनत असते. आणि ज्यादातर लोक हे मान्य करतच असतात की हे मी करू शकत नाही, माझ्याकडून होणार नाही, माझ्या नशिबातच नाही, माझ्या नशिबातच लिहिले नाही.
अशा प्रकारे विचार असतात. मग हे आपल्याला जीवन कसं जगायचं आहे याला रिप्रोग्रॅमिंग करायचं महत्त्वाचं आहे बघा. तर बाहेरच्या दुनियेत जेवढा पैसा मिळवू शकतो, जेवढे यश मिळवू शकतो, यासाठी रिप्रोग्रॅमिंग करायला पाहिजे. आणि ही रिप्रोग्रॅमिंग करण्याची जबाबदारी सुरुवात ही तुमच्यापासून तुम्ही करा. त्यासाठी स्वयंसूचना घ्या, अफर्मेशन घ्यायला सुरुवात करा. आरशासमोर उभे राहून अगदी जबरदस्त आणि जोरानं बोला, आय कॅन डू इट, मी करू शकतोय. स्वयंसूचना घ्यायला चालू करा. आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम पॉवरफुल, आय एम ग्रेटफुल, आय एम लव्ड, आय एम ॲप्रिशिएट, आय एम लकी, आय एम प्रॉस्परिट, आय एम डिवाइन, आय एम कॉन्फिडंट, आय एम प्राऊड, आय लव्ह द पर्सन दॅट वॉज आय एम. अशा पद्धतीच्या स्वयंसूचना घ्या. ज्याप्रमाणे समुद्राचं पाणी दगडाला तोडू शकत नाही, पण रिपीट परत ते पाणी दगडाला धडकल्यामुळं दगडाला सुद्धा आकार येतो. तशीच आपल्या शब्दात ताकद आहे. ते परत स्वयंसूचना आपण जर घेत गेलो, समुद्राप्रमाणे सुद्धा जे पाण्यानं जसा दगड बोलवतो तसं आपल्या सबकॉन्शियस माइंड सुद्धा रिप्रोग्रॅमिंग होऊ शकत असतं, होत असतं. हे एक दोन दिवसात होणार नाही. त्यासाठी मिनिमम 60 दिवस किंवा 90 दिवस लागतील. त्यावेळी रिप्रोग्रॅमिंग सक्सेस होऊ शकतं. आणि प्रत्येक प्रश्नाचं व्हिज्युअलायझेशन कसं करायचं. बाहेरच्या जगात भरपूर अडचणी आहेत. काही ठिकाणी प्रत्येकाचं म्हणणं असतं, काही ठिकाणी तोटा होतोय, नकार मिळतोय, मी करू शकत नाही. स्वतःला जर बंगला बनवायचा आहे तर पहिले छोट्या घरात राहायला सुरुवात करा. मर्सिडीज कार खरीद करायची आहे तर साधी भाजीपाला वाहतूक करणारी गाडी तर छोटी बघायला चालू करा. आपण जे बघतोय तेच सत्य आणि बरोबर खरं होत असते एवढं लक्षात ठेवा. सकाळ संध्याकाळ डोळे बंद करून हवे त्या गोष्टीवरती मनाला दाखवा. सबकॉन्शियस माइंडला भाषेची नाही तर चित्राची भाषा समजते. त्यामुळे अंतर्मनाला रिप्रोग्रॅमिंग आपोआप होईल. आणि सत्यात आणण्यासाठी तुम्हाला अंतर्मन पाहिजे ती मदत तुम्ही करू शकेल. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला सांगतोय, रिपिटेशन इज मदर ऑफ द लर्निंग, ॲक्शन इज फादर ऑफ द लर्निंग. रिपीट करत राहिला तर ती आपली आई आहे. कृती केली तुमचं बाप आहे. रिपीट करायला चालू करा. प्रत्येक माणसाचा प्रश्न असतो बघा की प्रत्येक माणूस नशिबान असतो का. प्रत्येक माणूस मला विचारतो, बापू तुमचं नशीब चांगलं आहे. तर म्हणून तुम्हाला परमेश्वर साथ देतोय, तुम्हाला चांगल्या संधी मिळत आहेत. तर मित्रांनो, नशीब प्रत्येकाचे चांगले आहे. पण नशीब कुणाला साथ देते तर अशा व्यक्तीला जो स्वतःवरती विश्वास ठेवायला तयार आहे आणि आहे त्या परिस्थितीने मात करायला तयार आहे. हे प्रत्येक लोक बोलत असतात. नशीब ज्याला साथ देते, जो परिस्थितीवर मात करायला तयार असतो. प्रत्येक माणूस यशाच्या शिखरावर पोहोचायला तयार आहे. पण ज्या शिडीवर यशाच्या शिखरावर पोहोचायचं आहे त्यासाठी जे दुःख, जो त्रास आहे त्या परिस्थितीत मात करायला पाहिजे बघा. जी जबाबदारी घ्यायची आहे, ती जबाबदारीची कृती करायची आहे, ती करायला तयार पाहिजे. आणि दुसऱ्याकडे बघून म्हणतात ह्याचे नशीब चांगले, लय भारी आहे. तुम्ही आम्ही म्हणायला पाहिजे, कष्ट करायला सुरुवात करायला पाहिजे. बघा, परवा लॉकडाऊन होतं. कोरोनाच्या पिरियडमध्ये बरेच लोक घरी बसून होती. पण काही जणांनी मास्क बनवले, काही जण हळदीपेक्षा गोळ्या निरवल्या, काही जणांनी औषध निर्माण केली. कोविडमध्ये आवश्यक त्या वस्तू लोकांनी बनवून दिल्या. 6 महिन्यात त्यांनी भरपूर पैसा मिळवला. अशा लोकांना आपण नशिबान बनणार का, म्हणणार का. नशिबान होण्यासाठी, पैसे मिळण्यासाठी कष्ट करायला पाहिजे, त्रास सहन करायला लागला पाहिजे. आणि तुम्ही योग्य काम करून योग्य कष्ट मिळवून नशिबान बनवू शकता. पण काही लोकांचं म्हणणं असे, चमत्कार घडतात का. तर चमत्कार हे घडतात. तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी लिहायला चालू करा, रिपिटेशन करा, रेकॉर्डिंग करा, ऐकायला सुरुवात करा. मला गोष्टी मिळत गेल्या, तुम्हाला गोष्टी मिळत जातील. मी माझं ज्यावेळेला घर बांधायचं होतं त्यावेळेला कमीत कमी 200 ठिकाणी गेलो, 200 घरं बघितली. मी ज्या वेळेला वेगवेगळ्या मित्रांना भेटलो, वेगवेगळ्या मित्रांना घरं बघण्यासाठी गेलो, दुसऱ्यांची घरं बघण्यासाठी गेलो, त्यावेळेला मी त्यांच्यासारखं चर्चा करत असायचं कंटिन्यू.
पाया चालणं असापासून वास्तुशांतीपर्यंत सगळ्या गोष्टी बघत गेलो. या ठिकाणी सोफा असणार आहे, या ठिकाणी हॉल असणार आहे, या ठिकाणी किचन असणार आहे, या ठिकाणी गेस्ट रूम असणार आहे, मुलांसाठी स्टडी रूम इथं असणार आहे, सर्वांसाठी रूम असणार आहे, इथं भावांसाठी रूम असणार आहे, मुलांसाठी रूम असणार आहे, पाण्याची टाकी इथं असणार आहे, शॉवर इथं असणार आहे. सर्व गोष्टी मित्रांना सांगत गेलो, जशी की आपण व्हिज्युअलायझेशन करीत आहे, स्क्रिप्ट लिहित आहे. ह्या मी गोष्टी ॲक्च्युलायझेशन मध्ये करत गेलो, वास्तविकरण करत गेलो. मी जसं बोलत गेलो तसं वास्तविकरण करत गेलं. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी सुद्धा सारखं बोलत राहा. आणि मी ह्या गोष्टी करत गेल्यामुळे वास्तवमध्ये त्या मी आता त्या घरात राहिले. गाडी ज्यावेळेला बघायला गेलो त्यावेळेला सुद्धा व्हिज्युअलायझेशन ॲक्च्युलायझेशन दोन्ही गोष्टी केल्या म्हणून वास्तवमध्ये त्या गोष्टी करत्यात. आणि आतापर्यंत मी ज्या गोष्टी केल्यात त्या गोष्टी मिळाल्यात, किंवा मी आतापर्यंत ज्या लोकांच्यापर्यंत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्या लोकांचा कनेक्ट होण्याचा प्रयत्न केलाय, ती लोक माझ्या व्यवस्थित कॉन्टॅक्टमध्ये आहेत. वास्तवमध्ये मी त्यांना भेटतोय, बोलतोय, चर्चा करतोय, संबंध चांगले ठेवले. कारण आपण जे ठरवतो त्या गोष्टी करू शकतो. ही ताकद पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन आणि ॲक्च्युलायझेशनमध्ये आहे. कल्पनाचित्र निर्माण करणे वास्तविकरणामध्ये करू शकतो आपण. हे असे चमत्कार घडतात का? तर असे चमत्कार घडतात. तुम्ही घडवून बदल करू शकता. आणि शिक्षण घेण्यासाठी वय महत्वाचं नाही. कोण 4 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल, 40 वर्ष, 50 वर्षाचा, शिक्षणाचा आणि वयाचा काही संबंध नाही. कोणत्याही वयात काहीही शिकू शकता. संधी शोधायला पाहिजे. आणि जे काय करायचंय आत्ताच सुरुवात करा. कारण जे 1 वर्ष करणार आहे ते जर आज केले तर आपण जगापेक्षा 1 वर्ष पुढे असणार आहे. त्यासाठी आज आत्ता सुरुवात करा. आणि जो भी करो कमाल का करो. तर आपण लाईफ डिझाईन एक्सरसाइज आपण शिकलोय. आपण प्रत्येक गोष्ट स्क्रिप्ट बनवायची कशी शिकलोय, स्क्रिप्ट कशी लिहायची शिकलोय. पूर्णपणे भावनिक होऊन आपल्या भविष्यातील पूर्ण गोष्टी लिहिण्यासाठी विचार करायला लागणार आणि लिहायला पाहिजे. जेव्हा आपल्या इच्छा लिहिणार तेव्हा आपल्या हातातून डोक्यापर्यंत, बुद्धीपर्यंत लाखो पेशी ॲक्टिव्ह होत असतात. आपले डोळे काम करतात, हात काम करतात, पेशी काम करत असतात. आणि आपल्या बुद्धीने जे चित्र बसणार ते आपल्या शरीरातील पेशीमध्ये उतरले जाणार. हे समजा लिहिण्यासाठी 1 तास लागत असेल तर आपण परवा काल शिकलोय 17 सेकंदाचा फॉर्म्युला. 17 सेकंदात शुद्ध स्वच्छ विचार शिकतोय. तेव्हा लक्षात येते की 17 सेकंद शुद्ध म्हणजे 2000 ॲक्शन आवर. ब्रह्मांड आपल्यासाठी काम करते. जर मन आपले स्क्रिप्ट लिहिण्यासाठी 1 तास लागत असेल तर ब्रह्मांड किती पाठीमागे आपल्यासाठी काम करत असेल. त्यासाठी स्क्रिप्ट लिहायला चालू करा, लिहा, माझी विनंती राहील. आणि दुसरी गोष्ट की रेकॉर्डिंग करायचं आहे. रेकॉर्डिंग रात्रभर चालू ठेवायचं आहे. जीवनातील बऱ्याच पद्धती आहेत. त्यापेक्षा साधी सरळ पद्धत आहे की आपण शनिवार रविवार जर वेळ मिळतो त्याला 1-2 तासामध्ये या गोष्टी करू शकतात. 2-3 तास 6 महिन्याचा प्रोग्राम सुद्धा तुम्ही करू शकता. विचार करा आणि ते करणं महत्वाचं काम. ते करायला चालू करा. 100 कोटीचं ध्येय तुम्हाला पाहिजे असेल तर तेही करू शकता. तुमच्यासाठी ब्रह्मांड काम करेल. पण स्क्रिप्ट लिहा, आचरणात आणा, वापरात घ्या. जीवन बदलण्यासाठी स्वतःला बदलायला तयार व्हा. आणि हे जे आतापर्यंत सांगत आले ते बी महत्वाचं आहे. पण इथून पुढे सांगणार आहे हे सुद्धा जादा महत्वाचं आहे. हे ज्ञान अप्रतिम जबरदस्त उत्कृष्ट आहे. हे लक्षात घ्या. आणि जे पाहिजे ते मिळण्यासाठी जे ध्येय लिहायला सांगितले ते लिहा. कसं लिहायचं तुम्हाला मी परवा सांगितले. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये, चालू वर्तमान काळामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक विचारात लिहा. फॅमिली इन्व्हॉल्व करा. फिलिंग वर्ड्स घाला, भावनिक शब्द घाला. आणि क्लिअर, ॲब्सोल्युटली क्लिअरिटी पाहिजे. आणि आभार, थँक्यू, आभार व्यक्त करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण स्क्रिप्ट लिहायला पाहिजे. पण आता जर वेगळं सांगणार आहे त्यासाठी लक्ष जादा द्या. दिवसभरात 60,000 ते 65,000 विचार येतात. ते सकारात्मक का नकारात्मक हे आठवणीत वर्गीकरण आपल्याला करणं शक्य नाही. अवघड काम आहे. आपल्याला जर एखाद्या लक्ष्यावर लक्ष द्यायचं असेल तर काम करायला पाहिजे. पहिलं टेक्निक आपण लिहा. कसे लिहायचे तर पिवळा कागद घ्या आणि लाल पेन घ्या आणि हवं ते ध्येय गोल लिहा. 21 वेळा आपला गोल लिहायला पाहिजे. आणि हे लिहिताना मोठा आवाज करून गाणे लावा.
जे आपणाला जे आवडते, आपल्या जशी पसंत आहे तसे आपणाला सगळ्यांना जे आवडते ते संगीत तुम्हाला जे लावा, वाजवा, सलग संगीत लावा, सलग 21 वेळा लिखाण करून होईपर्यंत ते चालू ठेवा. त्यासाठी फास्ट लिहायला पाहिजे. फास्ट लिहायला लागलं तरी फास्ट लिहा. शब्द आणि शब्द एकच सारखा आला पाहिजे, ध्यानात घ्या. हेडफोन लावला तरी उत्कृष्ट आहे. कानामध्ये ते लावून आपल्या रूममध्ये मोठा आवाज करून ते करू शकता. संगीताशी आपण ट्यून होऊन आणि एन्जॉय करून आपली ऊर्जा वाढली की आपण कागद पेन घेऊन आपल्याला ते पाहिजे ते आपण तुम्ही लिहू शकता. स्पीडमध्ये तुम्ही ते लिहायला पाहिजे. ते एवढे फास्ट आपण ते लिहिताना म्हणायचं आहे की आपल्या मनाला विचार करायला वेळ संधी मिळाली नाही पाहिजे. एवढ्या फास्ट लिहायचं आणि म्हणायचं आहे. अंतर्मन एन्जॉय करायला पाहिजे. कॉन्शियस माइंड मध्ये येत असं तर कटकट कॅन्सल करून त्याला थांबवायला पाहिजे. पण अंतर्मने प्रोग्राम करायचा आहे, दररोज करायला चालू करा. त्याचा फायदा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, हस्ताक्षराने सुद्धा तुमची ओळख होऊ शकते, करता येते. जर आपली वाक्य लिहिताना वरच्या बाजूने जात असेल तुम्ही सकारात्मक आहात, आणि आपली वाक्य लिहिताना जर खालच्या बाजूने जात असेल तर तुम्ही नकारात्मक आहात. जर सरळ रेषेत लिहित असाल तर शेवट शब्द गाळत असाल तर तुम्ही स्थिर राहत नाही. जर पेपरवरती पूर्ण पान भरत असाल, सुरुवातीला गॅप ठेवत असाल तो तुम्ही जादा भूतकाळात राहत असता. हस्ताक्षरावरून चोरी पकडू शकते. हस्ताक्षरावरून तुमचं भविष्य सांगू शकतात. आपण व आपल्या मुलांचे हस्ताक्षर सुधारून आपले जीवन सुधारू शकता. आपण आपले नाव कसे लिहायचे, अक्षराचे वळण कसे आहे त्यावरून चेंज करू, बदल करू शकता. तुम्ही त्यावर तुमचे भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ तुमच्या हस्ताक्षराने सांगितला जाऊ शकतो. मी कधी कधी टेस्ट घेत असतो. मला भेटलेल्या लोकांना लक्षात येत असतं की कोणाचे हस्ताक्षर कसं आहे, कोणाची काय पद्धत आहे, कोणाचं काय चाललंय. मी जे शिकलोय त्याचा वापर करतोय. त्यावेळी समोरची माणसं खुश होत असतात. न्यूमरॉलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी, हिलिंग, मोटिवेशनल सर्व काही शिकलोय, पण पूर्ण ज्ञान त्यातलं बेसिक ज्ञान आहे. जेवढं जमतंय तेवढं. माझी त्यात मास्तर की नाही, पण सगळं ओळखू शकतो, बघू शकतो, करू शकतो. प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न मी करत असतो. तर मित्रांनो, अंतर्मनाला सारखे व्यस्त राखायला पाहिजे. ज्यावेळी आपण फास्ट लिहित असतो त्यावेळी बाह्यमन हे जादा लक्ष देत नाही. त्यामुळं सबकॉन्शियस माइंड अंतर्मनाला गाणे लावून प्रोग्रामिंग करून घ्यायचं आहे. कारण एकाच वेळी बाह्यमन हे एक ठिकाणी लक्ष ठेवू शकतं, पण अंतर्मन हे 1000 गोष्टीवर लक्ष ठेवू शकतं. म्हणून अंतर्मनाला प्रोग्राम करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा वापर करा. ह्या सगळ्या गोष्टी फास्ट केल्यामुळं सगळ्या गोष्टी घडू शकतात. लिहायला चालू करा. ही माझी तुम्हाला विनंती राहील. तुम्हाला 1-2 कोटी पाहिजे तर 21 वेळा सारखे फास्ट आपण लिहा. बोलत घ्यायला पाहिजे, बोलत बोलत प्रोग्राम व्हायला पाहिजे. बाह्य मनाला अजिबात वेळ द्यायचा नाही विचार करायला. एवढा फास्ट लिहायचं आहे, बोलायचं आहे, संगीत लावायचं आहे. त्यात वेळ तारीख लिहायची गरज नाही. अंतर्मनाचा काय नियम आहे? एक नियम आहे, याला प्रयत्न पसंत नाहीत. लॉ ऑफ अट्रॅक्शन विचाराचा परिणाम आहे. त्याला जादूमयरित्या आपल्या जीवनामध्ये उतरायला पाहिजे. आपल्या हातात वर्तमान काळ आहे, हवा आहे, त्याचा विचार करा आणि ते मिळवा. दुसरं आहे की पुराण्या जुन्या काळात बघा दुकानदाराने खाते वही होती, पिवळं कागद आणि तांबडीच पेन का? तर पुराण्या काळात दुकानात बघा खातेदाराकडे वही होती, त्यामध्ये कलर कोणता होता? पिवळी पाने आणि तांबडा कव्हर, किंवा आणि पिवळा पानावरती तांबड्या रेषा, आणि त्यावरती व्यापारी तांबड्या पेन लिहित असत. लग्नाची पत्रिका बघा 90% पिवळ्या आणि तांबड्या कलरमध्ये असते. पिवळी पत्रिका असेल तर तांबड्या लाल पेन लिहिले जात असतं. आणि देवघरात बघा आपल्या 80% वस्तू या लाल किंवा पिवळ्या असतात. याच्या पाठीमागे कारण आहे, रिझन आहे. याच्यासाठी कारण आहे की या कलरमध्ये पॉवर आहे, शक्ती आहे. पिवळा कलर हा निसर्गाचा कलर आहे, सोन्याचा कलर आहे, फुलांचा कलर आहे, आनंदाचा कलर आहे. लाल कलर हा शक्तीचा कलर आहे, पॉवरचा कलर आहे, आपल्या रक्ताचा कलर आहे. आपलं जे बेसिक चक्र आहे त्याचा कलर लाल आहे. रेड म्हणजे ऊर्जा, पॉवर. आपणाला जर समृद्धी हवी असेल तर पिवळ्या कागदावरती लाल पेनने लिहा.
तर मित्रांनो, लिहायला आपले ध्येय गोल्स लिहायला सुरुवात करा. काही लोकांना वाटतं याचं लॉजिक तर्क वितर्क नेमका काय आहे? तर लॉजिक तर्क असा आहे, आपण जर आपली ध्येय पांढऱ्या कागदावरती निळ्या पेनने लिहिली व दुसरे ध्येय पिवळ्या कागदावरती लाल पेनने लिहिले आणि तुमच्या समोर जर ठेवले, तर तुमची नजर अगोदर कोणत्या कागदावरती जाणार, पांढऱ्या की पिवळ्या? तर आपली सगळ्यात अगोदर नजर जाणार ती पिवळ्या कागदावरती लाल पेनने लिहिले त्यावरती. पांढऱ्या कागदावरती कमी जाईल, पण पिवळ्या कागदावरती नजर जाईल. तर मित्रांनो, जे काही आपलं मन आहे, थोडं जरी वेगळं काय दिसलं त्यावरती आपली नजर लगेच जात असते. हे कारण आहे. आपली बुद्धी एकदम आकर्षित करते की जी थोडीशी वेगळी आहे. समजा 50 लोकांत एखादा माणूस गर्दीत असेल, उत्कृष्ट आणि स्मार्ट असेल, स्टँडर्ड कपडे घालून आला असेल, लगेच त्यावर आपलं लक्ष जातं. 50 नॉर्मल आवाज असणाऱ्या लोकांमध्ये आम्ही असाल आणि एखादा गायक आला तर त्याचा आवाज लगेच लक्षात येतो. त्यासाठी आपण मित्रांनो पिवळ्या कागदावरती लिहायला सुरुवात करा. तर दुसरी गोष्ट, पिवळ्या कागदावरती का लिहायचे आणि कसे लिहायचे? त्यात जर तुम्ही अंडाकृती आकार बनवून लिहिला, आतमध्ये जर आपली ध्येय लिहिली, तर ते जादा जबरदस्त होईल. तुम्हाला हे चुकीचे वाटणार, पण मित्रांनो, जीवनात जन्म देणाऱ्या प्रत्येक गोष्टी, वस्तू ज्यावेळी गोल वस्तू जन्म देऊ शकतात. ह्या सर्व गोष्टी गोलाकार आकृतीमध्ये आहेत. जगाचा ब्रह्मांडाचा आकार गोल आहे, पृथ्वी सुद्धा गोल आहे. प्रत्येक वस्तू थोडी तरी अंडाकृती गोल आकारात असतेच. सारे ग्रह तारे यांना बघितलं लक्षात येईल की आकाशगंगा असू दे, ती अंडाकृती आकारातच आहे. त्या आकाशगंगेच्या बाजूने सर्व ग्रह चक्रा मारत असतात. सगळे ग्रह, आपले पूर्ण ब्रह्मांड, वातावरण, पर्यावरण सर्व काही अंडाकृती आहे. त्यासाठी म्हटले जाते कोणत्याही ध्येय लिहिताना अंडाकृती आकारात तयार करा आणि त्यामध्ये लिहा. लाल कलरच्या पेनने लिहा आणि त्यात आपले गोल्स ध्येय पूर्ण लिहा. प्रत्येक प्राण्याचे अंडे किंवा गर्भाशय अंडाकृतीमध्ये असतं बघा. पूर्ण बॉडीचा आकार, शेप असतो बघा. आणि हीच आकृती जास्तीत जास्त जबरदस्त आहे. तर तुम्हाला वाटलं हे शेप मध्ये का लिहायचं आहे? तर सायन्स सांगते, जसं पिरॅमिड शेप जो आहे ते मंदिराचा कळस असतो, तो शेप कसा आहे बघा. मेडिटेशनसाठी जबरदस्त पॉवर असते. म्हणून कुठल्याही मंदिराचा किंवा पिरॅमिडमध्ये मंदिरात गेला तर ते मंदिर, मस्जिद, गुरुद्वार बघा, त्याचे शिखर अंडाकृती आकारात असते, ओव्हल शेप मध्ये असते. ऊर्जेचे केंद्र हे ओव्हल शेप आहे. त्यासाठी आपलं ध्येय अशा आकृतीत लिहा, अंडाकृती आकृतीमध्ये लिहा. दुसऱ्या शेप मध्ये लिहू शकता, पण त्यामध्ये जास्तीत जास्त लिहायचा प्रयत्न करा. आणि अंडाकृती आकार आल्यानंतर त्याला बाहेरनं आरो काढायचा प्रयत्न करा, जेणेकरून ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या ध्येयावरती पडते आणि ती ब्रह्मांड आपल्याला मदत करते. असा आरो बाहेर काढा. तर त्यावेळेला आपल्या अंतर्मनाला चित्राची कला समजते, भाषा समजत असल्यामुळं प्रोग्रॅमिंग लवकर होईल. यावरती जर निशाणे, सिंबॉल देवाचे लावले तर उत्तम आणि उत्कृष्ट होईल. परमेश्वराचे सिंबॉल लावा, त्यावरती जे पाहिजे ते लिहू शकता. पाहिजे तो तुम्ही सिंबॉल, तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे त्या विश्वास लावून ते ठेवा. आपल्या ध्येयावरती लक्ष देण्यासाठी सर्व काही लिहा, ऊर्जा वाढवा. हे करताना कागद, पेन सगळं जेवढा वेळ लागतो ते लावा, पण व्यवस्थित लिहा. जर 1 तास लागत असेल, मी तुम्हाला सांगितले की 1 तासामध्ये 17 सेकंदात शुद्ध विचार केला तर ब्रह्मांड आपल्यासाठी 2000 तास करते. मग हे करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो याचा विचार करा. आणि हे जे तुम्ही पिवळ्या कागदावर तांबड्या पेने लिहिणार आहे त्याच्या 3 साईज करा. हे 3 कागदावरती लिहा आणि 3 कागद विचार करून एक बेडरूम मध्ये ठेवा, दुसरं पूजागृह देवघरात ठेवा आणि तिसरं पंचतत्वात विलीन करा. पंचतत्वात विलीन कसं करायचं ते पहिले बर्न करायचंय, जाळायचंय, त्यामध्ये पाण्यात घालायचंय आणि परत झाडाची कुंडी आहे त्यात घालायचंय. जसं धार्मिक पद्धतीने विधी केला जातो त्या पद्धतीने करायचं आहे. जसे लग्न झालं तर अग्नीचे पेरे घेतले तर कशासाठी घेतले, त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे आणि ही गोष्ट करता प्रत्येक गोष्टीला स्वाहा म्हणायचं आहे. आपल्या घराची पूजा झाली तर आपलं पाणी कुठं टाकतो, आपल्या सर्व वस्तू कुठं टाकतो, रस्त्यावर टाकत नाही, पाण्यात टाकतो, पाण्यात प्रवाहात टाकतो. किंवा एखादा माणूस
मृत्यू झाला, मेला, त्याच्यात रागणी दिला जातो, त्याला जाळलं जातं, त्यावर पाणी टाकलं जातं, ती माती पाण्यात टाकली जाते, पंचतत्वात विलीन झाली केलं जातं. त्यामुळे ह्या विधीचा वापर तुम्ही करा, त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना होईल. पण हे मी जे सांगतोय त्यावरती श्रद्धा ठेवून ध्येय लिहायला लागा, तुमची ध्येय पूर्ण होतील. हे महत्वाचे आहे. एन्जॉय करीन प्रोसिजर करा आणि तुमचा प्रोग्रेस करून घ्या. थँक्यू, तुम्हाला धन्यवाद आहेत. आणि अंदर जब भगवान बस जाता है तो बाहर भगवान दिखने लगता है. स्वतःची स्पर्धा करून स्वतःला सर्वोत्तम बनवणं यात आयुष्यात मिळालेल्या यशाची खरी व्याख्या आहे. जगाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी योग्य जागी उभं राहणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला मला हेच सांगायचं आहे, जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. त्यामुळे जाणून बुजून ह्या गोष्टी करायला चालू करा. अशा पद्धतीचा विचार जर तुम्ही करत राहिला, श्रीमंतीचा विचार करण्याची जादू तुमच्या जीवनामध्ये घडू शकते. अंतर्मन आणि बाह्य मनाचा ताळमेळ लावा आणि तुम्हाला हवं ते मिळवा आणि तुम्ही मिळवू शकाल ही अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय